शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। डॉक्टर कृष्णा देवपूजे आणि डॉक्टर राजेश घुगे योगदानाचा आणि आपुलकीचा संगम। डॉक्टर कृष्णा उद्धवराजे देवपूजे आणि डॉक्टर राजेश अशोक घुगे या दोन डॉक्टरांच्या उच्च शिक्षणासाठी निवड झाल्यामुळे कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्यांना निरोप देण्यात आला। त्यांच्या नावाने अनेक रुग्णांच्या मनात आशा आणि विश्वासाची भावना निर्माण होते। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेले काम आणि त्यांचे रुग्णांशी असलेले नाते याचा गौरव करण्यासाठी हा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला। डॉक्टर देवपूजे त्यांच्या रुग्णांशी असलेल्या वागणुकीसाठी ओळखले जातात। ते नेहमीच रुग्णांशी आपुलकीने आणि सहानुभूतीने वागतात। रुग्णांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्यांना योग्य सल्ला देणे ही त्यांची खास पद्धत आहे। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक रुग्णांना रोगमुक्त केले आणि त्यांच्या जीवनात नवी आशा निर्माण केली। डॉक्टर घुगे त्यांच्या क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्यासाठी ओळखले जातात। ते नेहमीच नवीन तंत्रज्ञान आणि औषधांची माहिती मिळवून रुग्णांना सर्वोत्तम उपचार देण्यासाठी प्रयत्नशील असतात। त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या आजारावर यशस्वीपणे उपचार केले आणि अनेक रुग्णांना जीवनदान दिले। दोन्ही डॉक्टरांचे सहकारी आणि कर्मचाऱ्यांशी असलेले नाते खूप चांगले आहे। ते नेहमीच त्यांच्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांच्या कामाची कदर करतात। त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नवीन डॉक्टरांनी आणि परिचारिकांनी शिकून त्यांच्या क्षेत्रात प्रगती केली। डॉक्टर कृष्णा उद्धवराजे देवपूजे आणि डॉक्टर राजेश अशोक घुगे यांच्या योगदानामुळे अनेक रुग्णांना रोगमुक्त जीवन जगण्याची संधी मिळाली। त्यांचे कार्य आणि त्यांच्या भावना नेहमीच आमच्या मनात राहतील। त्यांच्या पुढील वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी पुरुषोत्तम लगड, सरपंच कोळगाव। आज प्राथमिक आरोग्य केंद्र कोळगाव येथील यमो डॉक्टर कृष्णा देवपूजे आणि डॉक्टर राजेश घुगे सर या दोघांना उच्च शिक्षणासाठी यांची शासकीय पातळीवर निवड झाली। त्यामुळे त्यांना आज निरोप समारंभ त्यांचा या ठिकाणी कोळगाव गावाने आयोजित केला। खरं तर अनेक अधिकारी येतात, परंतु काम करणारे अधिकारी म्हणून त्यांच्याकडे त्यांची ओळख त्या ठिकाणी कोळगावमध्ये निश्चितपणे झाली। आज अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त करताना खरं तर ते भावनिक त्या ठिकाणी झाले, कारण इतकं प्रेम त्यांनी कोळगाव परिसराला, सगळ्या कर्मचाऱ्यांना, सगळ्यांना दिलं आणि अडचणीच्या काळामध्ये चांगलं काम केल्यामुळं आज खरं तर त्यांची चर्चा सगळीकडे चालू आहे। या दोघांनाही, देवपूजे सर आणि घुगे सरांना, मी पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो। आणि त्यांचं उच्च शिक्षण झाल्यानंतर या ठिकाणी आता कोळगावला आनंद वाटतो सांगायला की ग्रामीण रुग्णालय झालंय। या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांनी त्या ठिकाणी यावं, या अशा प्रकारची सगळ्यांनी विनंती त्यांना त्या ठिकाणी केली आणि निश्चितच परत एकदा मी सगळ्यांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर देवपूजे आणि डॉक्टर घुगे यांच्या निरोप समारंभ प्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष कोळगावचे सरपंच पुरुषोत्तम भैया लगड आणि सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ, परिचारिका, आशा वर्कर्स, उपकेंद्राचे सर्व डॉक्टर्स उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। कारण त्यांचं सिलेक्शन पीजी साठी म्हणजे MD साठी झालेलं आहे। निश्चितपणे पुढील शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या हातून आपल्या परिसरातील किंवा महाराष्ट्रातील गोरगरीब पेशंटची, जनतेची सेवा हो, त्यांच्या हातून उत्तम प्रकारचं कार्य या वैद्यकीय क्षेत्रामध्ये हो, अशी या ठिकाणी मी माझ्या नलगे परिवाराच्या वतीने माझ्या समवेत असलेले ग्रामपंचायत सदस्य चिमणराव बारा ते जीवनदादा लगड या सर्वांच्या वतीने त्यांना देतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।